नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती आनंद मंगलमैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। एकदा तथागत सम्यक संबुद्ध जेतवनामध्ये विहार करीत असताना जेतवनामध्ये अतिशय गर्भ श्रीमंत व्यक्ती, ज्या व्यक्तीचे सुवर्ण अलंकाराचे दुकान होते, तो खूप मोठा सराफ होता आणि तो वयाच्या 100व्या वर्षी मृत्यू अवस्थेला प्राप्त होणार होता आणि त्याची ती शेवटची घटिका होती। त्यावेळेस त्याच्या परिवारातील लोकांना, आप्तेष्ट यातीगणांना त्या श्रीमंत व्यक्तीबद्दल चिंता वाटू लागली की हा व्यक्ती मृत पावल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या व्यापाराचे कसे होणार, हे एवढी मोठी धनसंपत्ती आहे, या संपत्तीचे काय होणार, सर्व चिंता करू लागले। आणि अशा अवस्थेमध्ये आप्तेष्ट यातीगणांना भगवान तथागतांची आठवण झाली, श्री सद्धर्माची आठवण झाली, पूजनीय आर्य संघाची आठवण झाली आणि त्यांना असे वाटू लागले की आपण जर शास्ता बुद्ध भगवंताला आपल्या घरामध्ये आणले, त्यांना दानधर्म केला, तर कदाचित आपल्या पित्याची, आपल्या वडिलांची आयुमर्यादा वाढेल, यांच्यावरती जे मृत्यूची अवस्था आलेली आहे ते टळेल। प्रियजन हो, भगवंताची आणि श्री सद्धर्माची तेव्हाच काही लोकांना आठवण होते की ज्यावेळेस ते खूप मोठ्या संकटामध्ये अडकलेले असतात, सापडलेले असतात। जे लोक सुखासुखी जीवन जगतात, जे लोक सदैव जीवनामध्ये आनंद व्यक्त करतात, जे लोक गडगंज श्रीमंत आहेत, त्याही लोकांना म्हणजे एरवी दैनंदिन जीवनामध्ये श्री सद्धर्माची आवश्यकता वाटत नाही। जेव्हा एखादा त्यांच्याकडे प्रसंग असतो, एखादं कार्य असते, तेव्हाच मात्र बुद्ध धम्म संघाची त्यांना आठवण होत असते। असे काही लोक आहेत, सर्वच लोक तशा प्रकारचे नाही आहेत। हा व्यक्ती मृत्यूच्या अवस्थेला प्राप्त होणार आहे आणि अशा वेळेस त्यांना भगवान तथागताची आठवण झाली, सद्धर्माची आठवण झाली, भिक्खू संघाची आठवण झाली आणि ते भगवान तथागताकडे गेले आणि तथागताला त्रिवार याचना केली की भगवान, उद्याला
आमच्याकडे आपण भोजनाचे दान ग्रहण करावे, यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण द्यायला आलेलो आहोत. भगवंतानी त्या लोकांची याचना मान्य केली. त्यांच्या भोजनाचे निमंत्रण भगवान तथागताने स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी भगवंत आणि पूजनीय भिक्खू संघ त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी भोजनदानासाठी जातात आणि त्यावेळेस संपूर्ण परिवार अतिशय श्रद्धापूर्वक भगवान तथागताला सुंदर असं भोजनाचं दान देतात. भगवान तथागतांचा आदर करतात, सन्मान करतात आणि नाना तऱ्हेच्या वस्तू भगवंताला दान देतात, चतुपचयाचं दान देतात आणि त्रिरत्नाची वंदना स्मरण करून भगवान तथागताला त्या परिवारातील संपूर्ण सदस्य त्रिवार याचना करतात की भगवान, आमचे वडील आता मृत्यूच्या अवस्थेला प्राप्त होणार आहेत, तर आम्ही तुम्हाला खूप काही दानधर्म केलेला आहे, पुण्य अर्जित केलेलं आहे, तर तुम्ही काहीतरी सत्यक्रिया करून आमच्या वडिलांवरती जे मृत्यूची अवस्था आलेली आहे त्याच्यापासून आमच्या वडिलांचं रक्षण करावं, त्यांना आयु मिळण्यासाठी काहीतरी चमत्कार करावा. तेव्हा भगवान तथागत सम्यक संबुद्ध त्या वयोवृद्ध गडगंज श्रीमंत असलेल्या व्यक्तीला बघतात आणि मग म्हणतात की तुमचे आता आयुमान किती आहे? तर तो व्यक्ती सांगतो की भगवान, माझे आयुमान, माझे वय आता 100 आहे. तर त्यावेळेस भगवान बुद्ध त्या व्यक्तीला एक प्रमुख प्रश्न करतात की तुम्ही वयवर्ष 100 आता गाठलेला आहे आणि आता तुम्ही मृत्यूच्या अवस्थेला प्राप्त होणार आहात, तर जन्म झाल्यापासून वयाच्या 100व्या वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही कुशल कर्म संचित केले आहेत का? काही पुण्यकर्म केलेले आहेत का? तर त्यावेळेस तो म्हणतो की भगवान, माझ्या जीवनामध्ये मी काय पुण्य केले हे तरी मला आठवत नाही, पण माझा जन्म झाला आणि जेव्हापासून मला कळायला सुरुवात झाली चांगले काय वाईट काय, तेव्हापासून मी मात्र माझ्या भौतिक जीवनाचा हा सर्वांगीण विकास केलेला आहे. माझ्याकडे सुरुवातीला धन नव्हतं, माझ्याकडे पैसा नव्हता आणि तेव्हा मी संकल्प केला की माझ्या जीवनामध्ये मी गडगंज श्रीमंत व्यक्ती बनेल आणि तेव्हापासून आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये जे भौतिक धनसंपदा आहे ते भौतिक धनसंपदा मी मोठ्या प्रमाणामध्ये संचित केलेली आहे. मी धनाचा खूप मोठा संग्रह केलेला आहे आणि माझे सोन्याची कितीतरी दुकानं या जेतवनामध्ये आहेत, या श्रावस्तीमध्ये आहेत. तेव्हा भगवान बुद्ध स्मित हास्य करतात आणि म्हणतात की हे सद्ग्रस्ता, हे जे भौतिक धन आहे त्याचा तू संग्रह केलेला आहे ते अतिशय चांगली गोष्ट आहे, पण सद्ग्रस्ता, या भौतिक धनासोबत जर तू आध्यात्मिक धनाचा संचय केला असतास तर कदाचित परलोकाचा जो प्रवास आहे हा प्रवास तुझा अतिशय सुखाचा झाला असता. तुला आता हे देह सोडल्याच्या नंतर परलोकाची यात्रा करायची आहे आणि परलोकाची यात्रा करत असताना जो प्रवास आहे तो प्रवास अतिशय खडतर आहे, दुर्गम आहे आणि खूप दूरवरचा आहे आणि तुला इतकं चालायचं आहे की अमर्याद तुला चालायचं आहे आणि तुला चालत असताना भूक लागणार आहे, तुला तहान लागणार आहे, पण चालत असताना भूक लागल्याच्या नंतर तुझ्याकडे खाण्यासाठी तुझ्याकडे कुठल्या प्रकारची शिदोरी
नाही आहे. तू चालत असताना भूक लागल्यावरती काय खाणार? तू चालत असताना तुला तहान लागल्यानंतर तू कुठल्या प्रकारचं जलप्राशन करणार? तुझ्याकडे जात असताना तर तू सोबत काहीच घेऊन जाणार नाही आहेस. तू रिकाम्या हाताने आलेला होता आणि आता रिकाम्या हाताने सुद्धा तुझा पुढचा प्रवास तू करणार आहेस. आणि या प्रवासामध्ये तुझ्याकडे शिदोरी पण नाही आहे, तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचं जेवण नाही आहे. तुझा प्रवास कसा सुखाचा होणार? भगवंताला सांगायचे होते की तुझ्याकडे शिदोरी नाही आहे म्हणजे परलोकामध्ये तुला आता जायचं आहे, पण जात असताना तुझ्याकडे कुठल्याही प्रकारे पुण्यकर्माचा संचय नाही आहे, कुशल कर्माचा साठा नाही आहे. तू 100 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म संचित केले नाही आणि आता तू 4-5 वर्ष जगून कुठल्या प्रकारचं पुण्य संचित करणार आहेस, जेव्हा की तुझे हातपाय आता काम करत नाही आहेत. तुझ्या शरीराला परिपूर्ण मृत्यूने असं ग्रासलेलं आहे, बांधलेलं आहे. तुझं शरीर पूर्ण जरा जीर्ण झालेलं आहे. तुझे इंद्रिय आता कुठल्या प्रकारचे काम करत नाही आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तू 4-5 वर्ष जरी जगला तर कोणत्या पुण्यकर्माला तू संचित करणार आहेस? तू 100 वर्षामध्ये काहीच करू शकला नाहीस, तू 5 वर्षामध्ये आता काय करणार आहे? भगवान तथागत सम्यक संबुद्ध आहेत. ते परखडवादी होते आणि भगवान तथागत सम्यक संबुद्ध हे सत्यवादी होते. एखाद्या व्यक्तीला सांत्वना देणे हे भगवान बुद्धाच्या दृष्टीमध्ये त्यावेळेस होते ज्यावेळेस तो व्यक्ती तशा पद्धतीचा असेल, पण एखादा व्यक्ती सांत्वना देण्याच्या योग्यतेचा नसेल तर भगवान बुद्ध त्या ठिकाणी परखड भाषा वापरायचे. आपण साहित्यामध्ये अनेक क्रांतिकारी महापुरुष बघितले, पण सगळ्यात जास्त क्रांतिकारी आपल्याला एकच महापुरुष दिसतात, ते म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध. भगवान तथागतांच्या जागी जर दुसरा एखादा गुरु असता तर त्या गुरुनी त्या मृत पावणाऱ्या व्यक्तीला सांत्वना दिली असते, त्याला काहीतरी खोटे आश्वासन दिले असते, त्याला म्हणाले असते की तू बरा होणार आहेस, तुझं चांगलं होणार आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी कर्मकांड करतो, तुझ्यासाठी पूजापाठ करतो. आणि असे म्हटल्यानंतर कदाचित त्या गुरुला सुद्धा त्या श्रीमंत व्यक्तीकडून खूप मोठी दान दक्षिणा मिळाली असती. पण भगवान तथागत सम्यक संबुद्ध निर्लोभी होते. भगवान स्वार्थासाठी कुठल्याही प्रकारचं कार्य करत नव्हते, काम करत नव्हते. तर समोरच्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त व्हावी, समोरच्या व्यक्तीचा अज्ञान दूर व्हावं आणि त्याला या जीवनाचा बोध व्हावा, यासाठी भगवान तथागत सम्यक संबुद्ध परखड बोलत होते, सत्यवचन बोलत होते. पण ते सत्यवचन लोकांना कटू वाटत होते. भगवान तथागत त्या व्यक्तीला खोटी सांत्वना देऊन त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिणा प्राप्त झाली असती, मान सन्मान प्राप्त झाला असता, त्यांना तिथे अजून गौरव मिळाला असता, त्यांचा जय जयकार झाला असता. पण भगवान बुद्ध म्हणाले की तू 100 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकला नाही, तू आता 5 वर्षामध्ये काय कुशल कर्म करणार आहेस? आणि 5 वर्ष जास्त जगून तुझा आता काही एक उपयोग होणार नाही आहे. ज्या वयामध्ये जे कार्य करायचं होतं, जे कर्म करायचे होते, त्या वयामध्ये तू कुठल्याही प्रकारचे कुशल कर्म, चांगले कार्य केले नाही. तू स्वतःमध्ये पूर्ण विलीन झालास. तुला धन कसं प्राप्त होईल, तुला पद कशी प्राप्त होतील, प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल, ह्या विचारामध्ये तुझं संपूर्ण आयुष्य हे खर्ची केलेलं आहे. आणि तू खऱ्या अर्थाने भौतिक दृष्टिकोनातून तू श्रीमंत झालेला आहेस, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून तू अतिशय गरीब व्यक्ती आहेस. भगवान तथागतांच्या बुद्ध दृष्टीमध्ये तोच व्यक्ती श्रीमंत आहे
जो व्यक्ती या मानव जन्मामध्ये आल्याच्या नंतर भगवान बुद्धाने जे दिलेले तत्व आहेत, जे विचार आहेत, जो धम्म आहे, त्या धम्माला आचरणात आणतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. जो व्यक्ती भगवंताच्या तत्वावरती श्रद्धा ठेवत नाही, कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवत नाही आणि भगवंताच्या वचनाला ते मिथ्या वचन समजतो, असा व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्वात गरीब व्यक्ती आहे. आणि म्हणून आपण हे मानवी जीवन जगत असताना जो भगवान बुद्धाने आपल्याला जो श्री सद्धर्म दिला, जो धम्म दिला, जो विनय दिला, जे आपल्याला आचारसंहिता दिली, त्या आचारसंहितेचं आपण या जीवनामध्ये पालन करण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. कारण हे मानवी जीवन परिवर्तनशील आहे, मानवी जीवन क्षणभंगूर आहे, मानवी जीवन मरणधर्मी आहे. भगवान बुद्ध नेहमी सांगायचे की जन्मही तुमच्या हातामध्ये नाही आणि मरणही तुमच्या हातामध्ये नाही आहे. तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही किती वर्षाच्या नंतर, किती महिन्याच्या नंतर, किती दिवसाच्या नंतर मृत्यूच्या अवस्थेला प्राप्त होणार आहात, तर तुम्ही ठामपणे एकदम विश्वासपूर्ण सांगू शकत नाही की मी एवढ्या वर्षाने मरणार आहे. तुम्हाला विचारलं की तुमचा जन्म कसा काय झाला, तुम्ही ठरवून घेतला का, तर हे सुद्धा तुमच्या हातामध्ये नव्हते. तुम्ही सांगू शकत नाही की मी जाणीवपूर्वक जन्म घेतला. जाणीवपूर्वक जन्म केवळ आणि केवळ तथागत सम्यक संबुद्ध घेतात. भगवंत सामान्य व्यक्तीसारखे कधीही जन्माला येत नाहीत. भगवान बुद्ध जेव्हा त्यांच्या पूर्ण पारमिता कंप्लीट होतात, तेव्हाच ते आपला जन्म घेतात आणि जन्म घेत असताना सुद्धा ते आपली माता ठरवतात की मी ह्या मातेच्या हृदयामध्ये जन्म घेईल. आपले वडील ठरवतात की हे माझे वडील असतील. जे माता अनेक जन्मामध्ये शील सदाचाराचं पालन करत असते, आर्य उपोषशीलाचं पालन करत असते, दान धर्म करत असते, सम्यक समाधीचा अभ्यास करत असते आणि काया वाचा मनाने सदा सर्वदा कुशल कर्म करत असते, अशाच मातेच्या हृदयामध्ये भगवान तथागतांचा जन्म होत असतो. आणि वडील सुद्धा अनेक जन्मात आर्य उपोषशीलाचं पालन करतात आणि त्याच्यानंतर दान धर्म करतात, सम्यक समाधीचा अभ्यास करतात, निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा करतात. असेच वडील सुद्धा भगवंताचे असतात, बोधिसत्वाचे असतात. आणि भगवान बुद्ध जाणीवपूर्वक या पृथ्वी तलावरती जन्म घेत असतात. जन्म घेणं हे भगवान तथागतांच्या हातामध्ये असतं आणि महापरिनिर्वाण साध्य करणं हे सुद्धा भगवान तथागतांच्याच हातामध्ये असतं. जेव्हा भगवंतानी माघ पौर्णिमेला घोषणा केली होती की भिक्षूंनो, मी 3 महिन्याच्या नंतर महापरिनिर्वाण साध्य करणार आहे, त्याच्यापूर्वी आनंदाला सुद्धा भगवंताने सांगितले होते की आनंदा माझं महापरिनिर्वाण होणार आहे. भगवंत 3 वेळेस बोलतात, त्याच्यानंतर आनंद होशमध्ये येतात की भगवान तुम्ही गेल्याच्या नंतर आमचा शास्त्र कोण असेल, आमचा मार्गदर्शक कोण असेल, आमचा गुरु कोण असेल. भगवान तुम्ही आताच महापरिनिर्वाण साध्य करू नका. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा, मी पहिल्यांदा विचारले, तुला दुसऱ्यांदा विचारले, तिसऱ्यांदा विचारले. जेव्हा दुसऱ्यांदा जर तू म्हणाला असतात की भगवान तुम्ही आताच महापरिनिर्वाण ग्रहण करू नका, तर आनंदा भगवान तथागत सम्यक संबुद्ध कित्येक कल्प वर्ष याच पृथ्वी तलावरती जिवंत राहू शकले असते. एवढी भगवान बुद्धांची पुण्य पारमिता होती आणि पुण्य पारमितेच्या आधारे तथागत सम्यक संबुद्ध आपल्या मृत्यूवरती पण विजय प्राप्त करत असतात. या जगामध्ये मृत्यूवरती विजय प्राप्त करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध असतात. दुसरे अरहंत असतात. भगवान बुद्ध आणि अरहंत हे
मच्छु मारावरती, मृत्यूच्या मारावरती पण विजय प्राप्त करत असतात. त्यांना मृत्यू मारू शकत नाही. भगवान बुद्ध स्वयं स्वतःच्या इच्छेने महापरिनिर्वाण घेत असतात आणि अरहंतसुद्धा स्वयं स्वतःच्या इच्छेने निर्वाणास प्राप्त होत असतात. हे केवळ पुण्यकर्माच्या आधारे भगवंत या मृत्यूवरती विजय प्राप्त करत असतात. भगवान बुद्ध अचानक कधीही कुठेही जन्माला येत नाहीत. जेव्हा त्यांच्या पुण्य पारमिता कंप्लीट होतात आणि जेव्हा या पृथ्वी तलावरती अधर्म प्रसारित होतो, धर्माचा नाश पावत असतो, त्याच वेळेस भगवान तथागतांचा जन्म होतो. आणि जन्म झाल्याच्या नंतर या समग्र मानव जातीला भगवान बुद्ध हे प्रकाशित करत असतात. आणि म्हणून म्हटल्या जाते, निसंदेह भगवान बुद्ध या जगाचा प्रकाश आहेत. जगाचाच प्रकाश नव्हे तर दशसहस्त्र लोकधातूमध्ये जेवढे काही सत्व आहेत, या संपूर्ण पृथ्वीवरती अनेक गॅलेक्सी आहेत, अनेक पृथ्व्या आहेत, अनेक पृथ्व्यावरती भगवान तथागतांचा प्रकाश हा विद्यमान होत असतो, तो प्रकाशित होत असतो. तर अशा प्रकारे सामान्य व्यक्ती हा कधीही जन्म घेतो आणि हा कधीही मृत्यूच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. पण भगवान तथागत सम्यक संबुद्ध कधीही जन्म घेत नाहीत आणि कधीही मृत्यूला ते प्राप्त होत नाहीत. भगवंत जाणीवपूर्वक जन्म घेतात आणि भगवंत जाणीवपूर्वक महापरिनिर्वाणाला साध्य करीत असतात. भगवान बुद्ध त्या सुवर्णाकार व्यक्तीला, श्रीमंत व्यक्तीला सांगत आहेत की तू 100 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कुशलकर्म संचित केलेलं नाही आहे आणि तुला आता परलोकाची यात्रा करायची आहे. तर परलोकामध्ये जात असताना तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचं पुण्य पाथेय नाही आहे, तुझ्याकडे कुठल्याही प्रकारची कुशलकर्माची शिदोरी नाही आहे. तर तुझा पुढचा प्रवास कसा होणार आहे, तुझा सुखद प्रवास कसा होणार आहे, याची मला खूप चिंता वाटत असते. आणि त्यावेळेस तो भगवान तथागतांचे हे शब्द ऐकून बेचैन होतो. तो पश्चाताप करत असतो. त्याच्या भगवंताच्या वाणीमुळे त्याला पूर्ण जीवनाचा बोध होतो. त्याला सार मिळत असतो की अरे खरंच माझं 100 वर्षाचं आयुमान झाले, पण मी 100 वर्षामध्ये ना कधी शील पालन केले, ना कधी दान धर्म केला, ना कधी सम्यक समाधीचा अभ्यास केला. 100 वर्षामध्ये मी कधीच मात्र भगवंताला आणि भिक्खू संघाला घरी आमंत्रण दिले नाही. तर 100 वर्षापर्यंत मी केवळ आणि केवळ भौतिक धनाला संचित करण्याचा प्रयत्न केला. आणि आता माझं आयुमान संपलेलं असताना मला या जीवनाला सोडायची वेळ आल्याच्या नंतर आता पुण्यकर्म करण्याची चित्तामध्ये भावना तयार झाली. पण पुण्यकर्म करण्यासाठी माझं शरीर मला साथ देत नाही. त्या व्यक्तीला नाना तऱ्हेचा पश्चाताप होत असतो. आजही वर्तमान काळामध्ये आपण अनेक लोकांना बघत असतो की त्यांच्याकडे धन आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, श्रीमंती आहे. त्यामुळे ते लोक आजही अविद्येमध्ये जीवन जगतात. अनेक लोकांना भगवंताची आवश्यकता वाटत नाही, अनेक लोकांना सद्धम्माची आवश्यकता वाटत नाही, अनेक लोकांना संघाची आवश्यकता वाटत नाही, संघाचा आदर सत्कार ते लोक करत नाहीत. आणि अशा प्रकारे त्यांचं आयुष्य 1 दिवस 2 दिवस 3 दिवस करता करता 70 वर्षाचे होतात, 80 वर्षाचे होतात. आणि नंतर ते मृत्यूसन्न अवस्थेला पडल्याच्या नंतर त्यांना पश्चाताप होत असतो. जे तारुण्यामध्ये बेहोशीमध्ये असताना, अविद्येमध्ये असताना जे कर्म करतात, ते कर्म त्यांना बेडवरती पडल्याच्या नंतर आठवत असतात. आणि त्या कर्माला आठवून ते आपल्या चित्तामध्ये उद्विग्न होतात आणि ते पूर्ण पश्चाताप करतात की अरे माझं एवढं मोठं आयुष्य झाले आणि मी कुठल्या प्रकारचे कर्म केले. ते कर्माला आठवून आठवून त्यांचा मात्र मृत्यू होत असतो. भगवान
तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की हे मानवी जीवन जगत असताना तुम्ही 20 वर्षाचे जीवन जगा, 30 वर्षाचे, 50 वर्षाचे, 80 वर्षाचे, 100 वर्षाचे जीवन जगा. आणि ज्यावेळेस तुम्ही मृत्यूच्या अवस्थेला प्राप्त होत असता त्यावेळेस तुम्हाला तुमचं 70 वर्षाचं आयुष्य आठवते आणि 80 वर्षाचं आयुष्य आठवते, 100 वर्षाचं आयुष्य आठवते. आणि आयुष्य आठवत असताना तुम्ही जे कर्म केलेले आहेत काया वाचा चित्ताने, तर ते संपूर्ण कर्म मात्र तुम्हाला अगदी रिमाइंड होत असतात. आणि ते कर्म आठवून आठवून त्या व्यक्तीला मात्र नाना तऱ्हेचा पश्चाताप होत असतो. अनेक लोकांना तुम्ही बघितले असेल की ते मरत असताना ते पूर्ण खंगून खंगून मरतात आणि शरीरामध्ये नाना तऱ्हेच्या वेदना त्यांना पीडा होताना आपण बघितलेलं आहे. आणि मृत्यूच्या समयी त्यांचे हातपाय मात्र पूर्ण वाकडे होतात आणि ते मोठ्याने आरडाओरडा करतात, विलाप करतात आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचा अंत होत असतो. तर जे लोक हातपाय खोलून मरतात, नाना तऱ्हेच्या बिमाऱ्या लागून मरत असतात, नाना तऱ्हेच्या वेदना त्यांना होत असतात आणि शेवटचा ते श्वास घेत असतात, तर असे लोक खऱ्या अर्थाने दुर्गतीला प्राप्त होत असतात. कारण जिवंत असताना त्यांचे कुठल्याही प्रकारचे चांगले कर्म नव्हते आणि ते जिवंत असताना अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये आणि पूर्ण अंधकारामध्ये, मिथ्या दृष्टीमध्ये, मिथ्या संकल्पामध्ये, मिथ्या कल्पनेमध्ये ते जीवन जगलेले असतात. आणि हे जीवन जगून जगून मात्र ते असे मृत्यूच्या अवस्थेला पडलेले असतात. अशा लोकांना कुठल्याही प्रकारे सुगतीची, विमुक्तीची अवस्था प्राप्त होत नाही, त्यांना निब्बाणाचा साक्षात्कार होत नाही. आणि म्हणून आपण हे जीवन जगत असताना वेळीच सावध झाले पाहिजे आणि सावध होऊन आपण स्वतःचे परीक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझे जे जीवन चाललेले आहे, जी मी जीवन व्यतीत करत आहे, ते खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने माझे जीवन सुरू आहे का? हे जे मी वाचेने बोलत आहे, ही वाचा खरोखर माझी चांगली आहे का? जे मी कायाच्याद्वारे कर्म करत आहे ते खरोखर चांगले कर्म आहेत का? जे मनाच्या आधारे मी चिंतन करत आहे ते चिंतन माझे खरोखर चांगले आहे का? हे काया वाचा मनाचं आचरण माझं खरंच मला सुखी बनवणार आहे का? आणि कुशल कर्म संचित करणार आहे का? हे आचरण मला खऱ्या अर्थाने सुगतीकडे घेऊन जाणार आहे का? दुःखमुक्तीकडे घेऊन जाणार आहे का? निब्बाणाकडे घेऊन जाणार आहे का? याचं माणसानं नेहमी मात्र आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. भगवान म्हणतात की हे जीवन जगत असताना आपण इतरांचे दोष दाखवण्यामध्ये आग्रह असतो, इतरांना कमी लेखण्यामध्ये आग्रह असतो, इतरांना मात्र दाबण्यामध्ये खूप आग्रह असतो, परंतु स्वतःचे दोष बघण्यामध्ये आपण आग्रह नसतो. दुसऱ्यांना मात्र दोष देण्यामध्ये आपण जज बनतो, वकील बनतो, न्याय देतो आपण, हा असा आहे, हा तसा आहे, ही तशी आहे. परंतु आपण स्वतः कसे आहोत याचं निरीक्षण परीक्षण करणारे फार कमी लोक आहेत. भगवान म्हणतात की ज्या व्यक्तीला, ज्या स्त्रीला, ज्या पुरुषाला स्वतःचे दोष बघता आले तो व्यक्ती भगवान तथागतांच्या खूप जवळ आहे. ज्याला स्वतःचे दोष बघता आले तो निब्बाणाच्या जवळ आहे, तो दुःखमुक्तीच्या खूप जवळ आहे. ज्याला स्वतःचे दोष बघता आले तो व्यक्ती तर तरल्यासारखा आहे, त्याला कुणीही मात्र बुडवू शकत नाही. ही दृष्टी आपल्यामध्ये हे जीवन जगताना आली पाहिजे. आपण जवळच्या अनेक लोकांना मृत्यूच्या अवस्थेला प्राप्त होताना बघितले. अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या नंतर आपण त्या लोकांना मशणापर्यंत पोहोचवले, त्यांचा विधी पण केलेला असेल. परंतु ह्या शेवटच्या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये मलासुद्धा मृत्युमुखी पडायचं आहे आणि मी सुद्धा एक दिवस यांच्यासारखा जाणार आहे याचं चिंतन मात्र आपल्यामध्ये नसते. आपण दुसऱ्यांचा विधी करून येतो आणि बोलतो की आता त्याचं आयुष्य संपलं होतं आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि तो बिमार पडलेला होता, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
आणि तो अल्प आयु असेल त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे आपण बोलत असतो आणि दुसऱ्यांबद्दल मात्र चिंतन करतो पण स्वतःबद्दल मात्र आपण चिंतन करत नाही. आपण स्वतः मात्र त्या गोष्टीचं चिंतन केले पाहिजे की जसा आज हा व्यक्ती मृत अवस्थेला प्राप्त झालेला आहे, अगदी तशाच पद्धतीचं मला आज न उद्या मृत अवस्थेला प्राप्त व्हायचे आहे. हा विचार आपल्या अंतर्मनामध्ये ठेवून आपण सातत्याने सद्धर्माला धारण करण्याचा प्रयत्न करावा. दुसरा व्यक्ती समोर आजारी पडलेला असतो, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं, आपण जातो, त्याला बघतो आणि त्याला सांत्वना देतो, त्याला आपण खायला प्यायला देतो. पण त्या बिमार व्यक्तीला बघून आपण असे कधीही चिंतन करत नाही की माझंसुद्धा शरीर जरा जीर्ण होणार आहे, माझं शरीर 32 प्रकारच्या घाणीनं भरलेलं आहे आणि माझेही शरीर आजारी पडणारं आहे, या शरीरामध्ये नाना तऱ्हेचे रोग आहेत, ह्याचं आपण चिंतन करत नाही. आणि चिंतन न केल्यामुळे मनुष्य मृत्यूपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. आपण कधीही असा विचार करत नाही की मी मरणार आहे. आणि एखादा व्यक्ती जर चुकून घरामध्ये बोलला असेल की अरे मला मरणासन्न वेदना होत आहेत, मी मृत्यू पावेल काय असं मला जाणवते, तर आपण तशा बोलणाऱ्या व्यक्तीवरती ओरडत असतो की अरे अशुभ बोलू नकोस, अभद्र बोलू नकोस, मंगल बोल, चांगलं बोल, मरणाचा विचार आणू नकोस, असे आपण त्या व्यक्तीला बोलतो. तर खऱ्या अर्थाने आपण हे जीवन जगत असताना मृत्यूचे स्मरण आपल्या चित्तामध्ये आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा. भगवान तथागतांनी 4 प्रकारच्या स्मृत्या सांगितल्यात. एक पहिली स्मृती आहे बुद्धानुस्मृती, दुसरी स्मृती आहे धम्मानुस्मृती, तिसरी स्मृती आहे संघानुस्मृती आणि चौथी आहे मरणानुस्मृती. जर आपण या मानवी जीवनामध्ये या 4 प्रकारच्या स्मृत्यांचे जर चिंतन केले तर तुम्हाला सुखी बनण्यापासून आणि परमनिब्बाणाला प्राप्त करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मरणानुस्मृती जी आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा आपण मरणानुस्मृतीचा पाठ करत असतो, चिंतन करत असतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने या जीवनाचा सार आपल्याला प्राप्त होत असतो आणि या जीवनातलं परम सत्य आपल्याला सापडत असते. आणि म्हणून आपण मरणानुस्मृतीचीच भावना या जीवनामध्ये सातत्याने करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा भगवान तथागतांच्या सानिध्यामध्ये नवीन व्यक्ती यायचा आणि म्हणायचा भगवान मला भिक्षू बनायचे आहे, तर भगवान तथागत त्या व्यक्तीवरती अनुकंपा करून त्याला भिक्षू बनवायचे आणि भिक्षू बनवल्याच्या नंतर त्या व्यक्तीला, त्या भिक्षूला मशाणामध्ये पाठवायचे आणि सांगायचे की तू मशाणामध्ये जाऊन ध्यान कर. भगवान बुद्धाच्या काळामध्ये काही संप्रदाय असे होते की ज्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू पावला असेल तर ते त्या व्यक्तीला न जाळता, जमिनीमध्ये न गाडता त्याला मात्र त्या मशाणामध्ये नेऊन ते प्रेत ठेवून द्यायचे आणि त्या प्रेताला निसर्गातील जे काही जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, ते येऊन भक्ष्य करायचे. ते नवीन भिक्षू त्या नवीन प्रेताला बघायचा. ते पहिल्या दिवशी प्रेत चांगले असायचे, ताजे असायचे. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये बदल व्हायचा आणि ते शरीर फुटून जायचे आणि शरीर फुटल्याच्या नंतर त्या शरीरामधून नाना तऱ्हेची दुर्गंध बाहेर पडायची आणि दुर्गंध आणि नाना तऱ्हेची घाण बाहेर पडायची. आणि त्यावेळेस ते भिक्षू त्या शरीराला बघता बघता त्याच्यामध्ये मरणानुस्मृती जागृत व्हायची, त्याच्यामध्ये अनित्य भाव जागृत व्हायचा. तो भिक्षू म्हणायचा की आपण ज्या शरीराला प्रिय समजतो, मी समजतो, माझे समजतो, या शरीराच्या प्रती आपण लगाव ठेवतो, आसक्ती ठेवतो आणि या शरीराला आपण सुंदर म्हणतो, तर या शरीराला सुंदर म्हणण्यासारखं काही नाही आहे. या शरीरामध्ये नाना तऱ्हेची दुर्गंध आहे, नाना तऱ्हेची घाण आहे आणि शरीर मात्र पूर्ण अनित्यधर्मी आहे आणि या शरीरामध्ये चांगल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी नाही आहेत. असं चिंतन करता करता त्यांना मरणानुस्मृतीचा बोध व्हायचा आणि ते स्मृती ठेवायचे की अरे मलासुद्धा एक दिवस ह्या व्यक्तीसारखे
मरणासन्न गतीला प्राप्त व्हायचे आहे. आणि ज्या व्यक्तीला हा बोध प्राप्त झाला तो व्यक्ती खऱ्या अर्थाने पूर्ण धम्मासोबत एकरूप झाला असे समजावे. ज्या व्यक्तीला मरणानुसतीचा बोध झाला तो व्यक्ती बुद्धासोबत एकरूप झाला असे समजावे. ज्या व्यक्तीला मरणानुसतीचा बोध झाला त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने संघासोबत एकरूप झाला असे समजावे. ज्या व्यक्तीला आपण मरणधर्मी आहोत हा बोध झाला तो व्यक्ती जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे अकुशल कर्म करू शकत नाही, अधर्माला तो धारण करू शकत नाही. मी मरणधर्मी आहे असे ज्या व्यक्तीला समजले तो व्यक्ती राग, द्वेष, ईर्ष्या, मोह, माया, अहंकार ह्या गोष्टीला तो धारण करू शकत नाही. जे तृष्णा आहे त्या तृष्णेमध्ये तो जास्त आसक्त होत नाही. त्याच्यामध्ये परम वैराग्य येत असते आणि त्याच्यामध्ये शून्याची अवस्था येत असते. असे बरेचसे लोक आज समाजामध्ये बघतो आपण की जे सद्धर्माला धारण करून आपल्या विकारावरती त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. ते आज शांत संयमी जीवन जगतात आणि शांतीचे संयमाचे जीवन जगून धर्माचं आचरण करून आपल्या याच देहामध्ये याच जीवनामध्ये नाना तऱ्हेचे सुख, शांती, समाधान, ऐश्वर्याला ते प्राप्त करून आहेत. अगदी अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी मात्र आपण मरणधर्मी आहोत हा विचार मनामध्ये ठेवून आपण श्री सद्धर्माचे आचरण करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनामध्ये जे काही नाना तऱ्हेचे विकार आहेत, अकुशल कर्म आहेत त्याला आपण त्यागण्याचा प्रयत्न करावा आणि चांगल्या गोष्टी धारण करण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या उपदेशामध्ये आपल्याला एवढेच सांगितले आहे की आपण भौतिक धनाचा संचय करत असताना जे आध्यात्मिक धन आहे त्या आध्यात्मिक धनाला सुद्धा आपण संचित करण्याचा प्रयत्न करावा. हे मानवी देह इथे सुटल्याच्या नंतर या चित्ताचा कर्माच्या आधारे पुन्हा मात्र परलोकामध्ये जाण्यासाठी प्रवास सुरू होत असतो आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला भूक लागली असेल किंवा तो प्रवास सुखाचा व्हायचा असेल तर आपल्यासोबत पुण्य पाथेय असले पाहिजे. आपल्याकडे पुण्यकर्माची शिदोरी असली पाहिजे, पुण्यकर्माची चटणी, भाकरी, पुरणपोळी आपल्याकडे असली पाहिजे. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त या जीवनामध्ये अकुशल धर्म त्यागावा आणि कुशल धर्माला या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करावा. एवढाच शुभ संदेश देतो आणि इथेच थांबतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जय मंगल हो, कल्याण हो, सुखी हो.